ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मी प्रथम अभिवादन करतो। धर्मवीर संभाजी महाराजांच्या पावन स्मृतीला वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला या ठिकाणी मानवंदन अर्पित करतो। आपला जिल्ह्याच्या नावाने ओळखला जातो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याही स्मृतीला मी त्या स्मृतीला त्यांच्यापुढे नतमस्तक होतो। आणि आज आपल्या सर्वांचे लाडके आमदार अमोल भाऊंच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे तालुक्यातले जमलेले सर्व माझे बांधव भगिनी आणि उपस्थित मित्र, काल जो रात्रीचा प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी होता, परंतु आपल्या तालुक्याला तो नवीन नव्हता। ही एक तालुक्याची परंपरा राहिलेली आहे पहिल्यापासून। फक्त एका बाजूला सांगायचं दहशतमुक्त तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशतीखाली ठेवायचा, जो विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करून लोक आपल्या पायावर राहिले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न अनेक मोठ्या तालुक्यात झाला। आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा आपला उमेदवार अमोल खताळ यांना आपण उमेदवारी दिली। एक सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी अहोरात्र झगडणारा म्हणून अमोलला आपण त्या ठिकाणी सर्वांनी पाठबळ दिलं। आणि एक सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्थापित माणसाचा पराभव झाला, त्यांचा दुर्विप्रचार झाला, स्वाभाविकपणे त्यांना ते दुःख पचवता येत नाही याचा एक विषय त्याच्या मनामध्ये आला। कारण म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेला दिलेला कौल आपण मान्यच केला पाहिजे। पण तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती इतक्या वर्ष, तुम्हाला फक्त ठोकशाही मान्य होती आणि मला त्याचा परिणाम कालच्या घटनेच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळाला। तर लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचे भाषे, लोकशाहीची कृती आपण अवलंबायला सुरुवात केलेली आहे। काही दिवसापूर्वी कीर्तनकाराच्यावर हल्ले झाले, वारकरी संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा मी प्रयत्न केला आणि मग ती दहशत निर्माण ती तुम्ही करण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता, त्यातून आमच्या अमोल भाऊंनी हल्ला केला। तर म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तनकारावर केलेत, अमोल भाऊवर केलेत, तर त्याच ताकदीनं या तालुक्यातली जनता ही तुमच्या विरोधामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असं मला सांगायचं। प्रत्येक घरचा तालुक्यामध्ये अमोल खताळ आहे आणि आमचा स्वाभिमानी युवक गुंडगिरी, दहशतच्या विरोधात आता उभा राहिलेला आहे आणि केवळ फक्त उभा राहिला नाही, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्या स्वतःला झोकून दिलेला आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की अमोल काय करू शकणार आहे, पण आपल्या सगळ्यांचे अंदाज जरी चुकीचे ठरवले तर तालुक्याला न भूषून भविष्यती अशा प्रकारचा विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला। एक दिवस अमोलचा झाला की ते मला सांगत नाही की मला हे पाहिजे, मला ते रस्ता पाहिजे, तो बंधारा पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे। निळवंड्याचं पाणी आता तालुक्यात आलं अमोल सगळ्यांना। दुष्काळी भागातले लोक पिसले होते, त्यांना काम करून दुष्काळी ठेवलं होतं। आता अमोल भाऊच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरामध्ये, शेतामध्ये आपण पाणी आणून दिलेलं आहे। हा तालुका दुष्काळमुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये, तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे। मला सांगा तळेगावच्या निमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहायला जायचं नाही, सांगा राहिले का पण जायचं? इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळाच्या बैठका व्हायच्या आणि ते सांगायचे आमच्या तालुक्याचं दुष्काळाचं मॉडेल आहे। काय दुष्काळाचं मॉडेल होतं?
की आपल्या बघायला पाहिजे ते 150 टँकर लावून दे. फक्त कागदावर टँकर होते, पाण्याचा पत्ता नाही. लोक पाण्यापासून मरून गेले, वंचित राहिले. पण आमच्या अमोल भाऊनी न टँकर लावला, न कुणा माफिया सांभाळला. आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये पाणी द्यायचं काम त्यांनी केलं. नळाद्वारे केलं असेल, पाटाद्वारे केलं असेल. हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे. आणि म्हणून अशा या झालेल्या निमित्तानं मला वाटतं या हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुन्हा एकदा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचा हुरूप वाटला की आपण मेलेले आहे की दूध पेरेल नाही आहे. तुमच्या आता अशा ठोकशाहीनं या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपणार नाही, मला त्यांना सांगितलं पाहिजे. महायुतीचा कार्यकर्ता तर स्वस्थ बसणार नाही. ज्या तुमच्या या प्रवृत्तीमुळं तालुक्यातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलं. आता कालच्या घटनेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात, ही जाणीव तुम्हाला ठेवली पाहिजे. ही कालची घटना अचानक घडलेली नाहीये. याच्यामागे खरा सूत्रधार कोण आहे? या सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे. पोलिसांना सूचना दिलेल्या आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचुराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो. परंतु एकीकडे लगेच मारहाण होते, दुसरीकडे फ्लेक्सबोर्ड लागतात, निश्चितच ते सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत. दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत. म्हणजे किती सुनियोजित हा कट होता आमच्या अमोल भाऊच्यासाठी. परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकारानं, ताकदीनं, प्रेमानं आमच्या अमोल भाऊचा बाका सुद्धा त्या केस सुद्धा वागला झाला नाही. मला वाटतं की काय फार आम्ही तर बोलणार नाही.